पावसाळा आलाय, मुठ्यांचं कालवण करूया. माझ्या पप्पांनी बाजारातून येताना मुठे आणले होते. याच्या कालवणाची प्रोसेस थोडी लांब आहे, तर चला पाहूया. इथे माझी आई मुठे तोडून आणि व्यवस्थित साफ करून घेते. मुठे साफ करताना त्याच्या वरची कवच काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला त्यात पीठ भरता येईल. इथे मी बेसनाचं पीठ भाजून घेते. त्यानंतर कांदा कापून घेतलाय, आलं, लसूण, मिरची याची सगळी व्यवस्थित पेस्ट करून घेतली. मुठ्यांच्या ज्या शिंगड्या होत्या त्याचं सुद्धा पाणी करून घ्यायचं मिक्सरला लावून. आता एका पातेल्यात भाजलेला बेसन टाकून घेऊ. त्यातच कांदा, आलं, लसूण, मिरची हे सगळं पण टाकून घेऊ. आता यात आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया. हळद, गरम मसाला, धणेपूड, लाल मिरची, त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण, ज्याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर ॲड केली आहे. पीठ आधी सुक्कं थोडंसं मळून घ्यायचं, मग आपल्याला समजेल की आपल्याला त्यात किती पाणी टाकायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून झाल्यावर त्यात थोडंसं तेल ॲड करायचं. आता यात आपण जो मुठ्यांच्या शिंगड्यांचं पाणी केलं होतं ते सुद्धा त्यात टाकून घेऊ, म्हणजे ते पाणी वाया जाणार नाही. आणि जेवढं पिठाला हवं आहे तेवढंच टाकून घ्यायचं. आणि पीठ अगदी आता मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने. पीठ मिक्स करताना मी इथे आईसोबत मस्ती करत होते. तिला विचारत होते की मसाला किती टाकू. तिने मला सांगितलं अख्खी भरणी होत, आणि मी ती ओतली आहे. पीठ मी इथे मस्त मिक्स करून घेते आणि आईलाच टेस्टिंगला देऊया, बघूया कसं झालं आहे. आईला मी पीठ टेस्टिंगला दिलं आहे आणि तीच म्हणते की छान झालं आहे. आता मुठे व्यवस्थित भरून घेऊ. आईने मस्त मुठे साफ करून दिलेत आणि त्याच्यावरच्या कवच व्यवस्थित काढून दिल्यात. तर त्यात मी आता पीठ भरून घेते. हीच प्रोसेस आपण रिपीट करायची. सगळ्या मुठ्यांच्या कवचीमध्ये पीठ भरून घ्यायचं. पीठ भरून झाल्यावर त्यावर असा हा मुठा ठेवून द्यायचा. मला हवं तर तुम्ही बांधूही शकता धाग्याने, पण आम्ही कधी बांधत नाही, त्यामुळे मी काय बांधलं नाही. ते तसंच व्यवस्थित बसतं वरती. आता एका पातेल्यात तेल गरम करू. तेल मस्त कडकडीत तापलंय. आता यामध्ये कांदा, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकू आणि व्यवस्थित परतून घेऊ. कांद्याचा रंग सोनेरी झाला की त्यामध्ये हळद आणि मसाला टाकून घेऊ. हा आमचा घरगुती मसाला आहे. बघा कसा लाल चुटूक रंग आलाय. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. तर यामध्ये माझी आई मुठ्यांचे मोठे शिंगडे टाकून घेते आणि ते पण व्यवस्थित परतून घेते. जसं मी मसाल्याची बरणी ओतली तशीच आता आईने पण ओतली आहे. आता हे शिंगडे व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यावर एक एक मुठा ठेवून देऊ. मुठे ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे ते फुटायला नको, आणि हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे. इथे आम्ही थोडंसं पाणी टाकतोय आणि वाफवून घेतोय. वाफवून झाल्यावर थोड्या वेळाने त्याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि पुन्हा व्यवस्थित वाफवून घ्यायचे. इथे आपलं मुठ्यांचं कालवण तयार आहे. तर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.